नमस्कार, श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत कैरीचे तोंडी लावण्याचे पदार्थ. पहिला पदार्थ आहे कैरीचा इन्स्टंट चुंदा. आपल्याला ज्या भांड्यात चुंदा करायचा आहे ते भांडं मंद आचेवर तापत ठेवलेलं आहे. यामध्ये 2 कैऱ्यांचा किस घातलेला आहे. 2 कैऱ्या स्वच्छ धुवून साल काढून त्यांचा किस करून घेतलेला आहे. या किसामध्ये साधारण अर्धा टीस्पून किंवा आपल्या चवीनुसार मीठ घालून मीठ आणि कैरीचं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून अर्धा मिनिटे परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हे मिश्रण मंद गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिटे शिजू द्यायचं आहे. कैरी आणि मीठ या मिश्रणाला अंगचं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात कैरी आपल्याला शिजू द्यायची आहे. साधारण 3 मिनिटे अधूनमधून ढवळत हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. या मिश्रणाला बारीकशी उकळी फुटायला लागली की यामध्ये अर्धी वाटी गूळ पावडर घालायची आहे. साधारण जेवढी कैरी असेल त्याच्या निम्मी गूळ पावडर घ्यायची आहे. इथे कैरी साधारण 1 वाटी होती म्हणून अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे. गूळ पावडरऐवजी चिरलेला गूळ वापरला तरीही हेच प्रमाण घ्यावं. चुंदा हा पदार्थ आंबट गोड असा असावा तरच चवीला छान लागतो. आता जशी जशी ही गूळ पावडर विरघळत जाईल तसं तसं या मिश्रणाला पाणी सुटत जाईल आणि या पाण्यात कैरीही शिजत जाईल. बघा किती छान उकळी फुटलेली आहे. अजून 3 ते 4 मिनिटे मी इथे कैरी शिजवून घेत आहे. 4 मिनिटानंतर आपला चुंदा छान शिजलेला आहे. गॅस बंद करण्यापूर्वी यामध्ये पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे. शेवटी जिऱ्याची पूड घातल्याने या जिऱ्याचा छान सुगंध आणि चवही चुंद्याला येतो. हा चुंदा आपण उपवासासाठीही खाऊ शकतो. 5 ते 6 दिवस हा चुंदा फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतो. तेल व तुपाचा वापर न करता आपण हा इन्स्टंट चुंदा केलेला आहे. दुसरा पदार्थ जो आपण बघणार आहोत तो आहे कांदा आणि कैरीची चटणी. एका मोठ्या कैरीची सालं काढून अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत. याचबरोबर 2 मध्यम आकाराचे कांदे जाडसर चिरून घेतलेले आहेत. तेही कैरीबरोबर मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत. पाव वाटीपेक्षाही कमी भाजलेले तिळही या मिश्रणात घातलेले आहेत. अर्धा मोठा चमचा जिरं आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट हेही पदार्थ या मिश्रणात घातलेले आहेत. आपल्या चवीप्रमाणे किंवा साधारण 1 टीस्पून मीठ यामध्ये घातलेलं आहे. इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. त्यामधील 2 चमचे गूळ वगळून बाकीचा गूळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. मिक्सरवर वाटताना पाणी न घालता मिश्रण बारीकसर वाटायचं आहे. कांदा आणि कैरी या दोन्हीही पदार्थांना ओलावा असतो आणि त्या ओलसरपणातच आपली चटणी व्यवस्थित वाटली जाते. बघा छानपैकी चटणी वाटली गेलेली आहे. रंगही खूप सुंदर आलेला आहे. आता आपल्या चवीनुसार आवडीनुसार किंवा कैरीचा आंबटपणा बघून आवश्यकता वाटल्यास आपण वगळलेला गूळ इथे घालायचा आहे. मला इथे आवश्यकता वाटली नाही त्यामुळे मी गूळ घातलेला नाही आहे. आता या कैरीच्या चटणीला आपण छानशी फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी छोटं कढलं तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. तेल तापल्यावर 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि ही हिंग आणि मोहरीची चुरचुरीत अशी फोडणी आपल्या कैरीच्या चटणीवर घालून घ्यायची आहे. फोडणी घातल्यावर एकदा चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. रंग बघा किती सुंदर आलेला आहे. ही चटणी फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस आपण ठेवू शकतो. पोळी पराठा याबरोबर किंवा डोसा धिरडं आंबोळी याबरोबरही ही चटणी अतिशय सुंदर लागते. तिसरा पदार्थ जो आपण बघणार आहोत तो आहे कैरीचा मेथंबा. एक छोटी कढई बारीक गॅसवर तापत ठेवलेली आहे. यामध्ये 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे. तेल तापल्यावर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा मेथी दाणे घातलेले आहेत. मेथी दाणे आणि मोहरी दोन्हीही छानपैकी तडतडले गेले पाहिजे. आता या फोडणीमध्ये अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि 1 कैरीच्या चौकोनी आकारात चिरलेल्या फोडी केलेल्या आहेत
त्याही घालून घेतलेल्या आहेत. कैरी धुवून साल काढून फोडी करून घेतलेल्या आहेत. आपल्या फोडणीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे. आता या मिश्रणामध्ये साधारण 4 ते 5 चमचे पाणी घालून आणि झाकण ठेवून आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण उघडून बघायचं आहे. किती छान उकळी आलेली आहे बघा. या स्टेजपर्यंत आपली कैरी अर्धवट शिजली गेलेली असली पाहिजे. एकदा एक कैरीची फोड काढून चेक करूयात कैरी अर्धवट शिजली आहे की नाही. कैरी अर्धवट शिजलेली आहे. आता या मिश्रणामध्ये 3 चमचे गूळ पावडर घातलेली आहे. गूळ पावडरऐवजी आपण चिरलेला गूळ किंवा साखरही वापरू शकतो. गूळ पावडर व्यवस्थित कैरीबरोबर मिक्स करून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचे आहेत. आता अगदी एखादा चमचाभर पाणी घालून झाकण ठेवून पुन्हा हे मिश्रण शिजू द्यायचे आहेत. मेथंबा एकदम कोरडा नसतो, त्याला अंगचा रस्सा असला पाहिजे. तसा रस्सा नक्कीच ठेवावा. 2 मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे. कैरी छान शिजलेली आहे. रंग आणि मेथ्यांचा सुगंधही खूप सुंदर पसरलेला आहे. आपला मेथंबा आता तयार झालेला आहे. थंड झाल्यावर आपण हा मेथंबा फ्रीजमध्ये ठेवू शकतो. 5 ते 6 दिवस मेथंबा छान टिकतो. पोळी, पराठा, तिखट मिठाची पुरी याबरोबर मेथंबा अतिशय सुंदर लागतो. आपले तिन्ही पदार्थ तयार करून झालेले आहेत. वेगवेगळ्या चवीचे, करायला अगदी 10 मिनिटाच्या आत होणारे, घरगुती साहित्यात होणारे असे हे पदार्थ नक्कीच आपल्या घरी करून बघा आणि कसे वाटले तेही कळवा. आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.